डेव्हिड सर, मी तुमच्या समोर विनवण्या करून सांगतोय, माझ्या आनंद दादाला औषधं घ्यायची आहेत. औषध खाण्यापुरतं तरी पाणी द्या. हवं तर फक्त एक ग्लासभर तरी पाणी द्या प्लीज. मज्जा आली. प्रशांत देव, let me make it easy for him. थँक यू. आत्या, आत्या, मला लय गरम होत आहे का? तर मी थोडा वर आराम करायला जातोय. तुम्ही घाबरू नका, मी ठीक आहे. आरामात जा. आनंद उठ ना, उठ. आनंद, आनंद, कोणी आहे? कोणी आहे का? आनंद, भीम, दादा, भीम, दादा. एकदा विनवणी केल्यामुळे मजा नाही आली. आय डिडंट गेट एनफ मोटिवेशन की 10-20 वेळा केल्या तर मी जरा विचार करेन. नाही नाही नाही. ए, तिथेच उभी राहा. आणि जर काही बडबडण्याचं मन करत असेल तर बडबडून घे, परंतु तुझ्या बडबडण्याने काहीही होणार नाही रमाबाई. कारण की जर का गरज पडली तर ह्या सगळ्यांच्या माठामधलं पाणी मी फेकून देईल, पण पाण्याचा एक थेंबही कोणाला घेऊन जाऊ देणार नाही. जोशीजी, जर भीमरावांची पत्नी नसती ना तर मी स्वतःचा जीव दिला असता आणि पाणी याच विहिरीतून घेऊन गेली असती. पण काय करू, जबाबदारी, न्यायप्रिय आणि आदर्श पत्नी होण्याच्या नात्याने काहीतरी मर्यादा असतात. नरोत्तम जोशीजी, मी भीमला स्वतः म्हणालोय आणि आयुष्यभर सांगत राहीन की कोणतं पण काम कधीही रागामध्ये येऊन नाही करायचं. म्हणून एवढा राग असूनही शांत राहायचं माझी पण जबाबदारी बनते. दादा, भीम, दादा, भीम, दादा, भीम, लवकर चला. आनंदची शुद्ध केली आहे. चला लवकर. दादा, डॉक्टरांनी सांगितलं होतं की जर तू सारखं बेशुद्ध पडायला लागलास की समजून जा
तुझं आयुष्य कमी होत चाललंय, म्हणून औषध मात्र वेळेवर घेत जा आणि प्रयत्न कर की कधी तू बेशुद्ध पडला नाही पाहिजेस. आणि जर कधी बेशुद्ध पडलाच तर औषध लगेच घेत जा. लक्ष्मी, म्या काय करू मला काहीच कळत नाहीये. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला काय बी नाही होणार. मी तुम्हाला काय बी होऊ नाही देणार. अरे पकडा तिला. पकडा पकडा. पकडा त्यांना. डेव्हिड सर, जाऊन बघूया आपण. चला चला लवकर. हट. जा 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 सगळे. मला तर पाणी पाहिजे आणि मी पाणी घेणार. आता तुम्ही सगळं तुमचं बघा. मी तर पाणी घेऊन निघाली. त्यांना औषध पाजायचं आहे. उठा, औषध पिऊन घ्या. शुद्धीवर या. उठा, औषध पिऊन घ्या. बांधवांनो, या खालच्या जातीच्या बाईच्या हातून औषधाचा ग्लास घेऊन फेकून द्या. जा. मागवा मागवा. मागे व्हा, नाहीतर जबरदस्ती तुम्हाला शिवावं लागेल आणि मग तुम्ही अशुद्ध होऊन जाल. तुमचं शुद्धीकरण करावं लागेल. मागे व्हा सगळ्यांनी. भीम, बाजूला हो मार्गातून, नाही तर चांगलं नाही होणार. उठा. खबरदार.
जर कोणी पुढे आलं तर जर कोणी माझ्या घरच्यांविरुद्ध कोणीही जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही. तुम्ही सगळे मागे वा. मी म्हणलं मागे वा. मागे व्हा सगळ्यांनी. मागवा सगळ्यांनी. ए धमकी देण्याची नाही तुमची कुवत आहे आणि नाही तुझी अवस्था. जर का विनाकारण काही गोष्टी केल्यात तर इथेच तुझा व्यवस्थितपणे इलाज करेन. समजलास मूर्खा? तुझ्या या चोर पत्नीला का नाही समजावलंस की सामाजिक रीतींच्या पलीकडे जायचं नसतं? मी सांगतो नरोत्तम जोशी, जेव्हा गोष्ट जीवन आणि मरणाची असते ना तेव्हा माणूस फक्त श्वासांचा हिशोब करतो आणि बरोबर तेच केलं लक्ष्मी बहिणींनी आनंददादासाठी. त्यांच्या समोर त्यांच्या नवऱ्याच्या आयुष्याचा प्रश्न होता म्हणून त्या पाणी घेऊन पळाल्या आणि त्यांनी पाणी चोरलेलं नाहीये. त्यांनी फक्त आपला हक्क मिळवण्याचा तो प्रयत्न केलाय ज्याच्यावर वाद होऊ शकतो की पद्धत चुकीची आहे की बरोबरी आहे, पण चोरी नव्हती ती. उलट तुम्हीच लोक या गोष्टीवरून काहीतरी शिका. जर तुम्ही प्रत्येक वेळी असंच आमच्या मजबुरीचा गैरफायदा घेत राहिलात ना तर एक दिवस असाही येईल की आम्ही सगळे तुम्ही बनवलेल्या फालतू रीतिरिवाजांना लांघून घुसू त्यामध्ये. वाह वाह वाह, खूपच छान. तूच होतास ना जो सारखं सारखं बोलायचं की बळजबरी चुकीचं आहे. आणि आता जेव्हा तुझ्या वहिनीने जबरदस्ती केली तर अचानकपणे सगळं बरोबर झालं. म्हणजे आम्ही केलं तर चुकीचं आणि तू केलंस तर बरोबर. नाही नरोत्तम जोशी, मी स्वतः असं कधीच मानलं नाही की सर्वजण प्रत्येक परिस्थितीत माझ्या मार्गावर चालतील, माझ्या विचारांनी चालतील. बहिणींनी हे जे काही केलंय कारण त्यांच्या समोर त्यांच्या नवऱ्याच्या आयुष्याचा प्रश्न होता आणि ते बरोबर होतं. जर आनंद दादाच्या जागी रमा आजारी असती ना तर कदाचित मी सुद्धा पाणी घेऊन असाच पळालो असतो. हा तर आता शिक्षा सुद्धा भोगलेली लक्ष्मी. हो मग सांगा ना की कोणती शिक्षा देण्याच्या बाबतीत तुम्ही विचार करत आहात. आज आम्ही तुमच्या प्रत्येक शिक्षेचा सामना करू. हो या आणि द्या शिक्षा. आज आम्ही तुम्ही दिलेल्या प्रत्येक शिक्षेचा सामना करू. ऐकलं ना तुम्ही लोकांनी? ए काय बोललास? हा सामना करणार? सामना करवतो आता. ऐका रे, आज जितके लोक आपल्या समोर उभे आहेत त्या प्रत्येकाचे हाड मोडायचं आहे. सामाजिक मान, सामाजिक मर्यादा, सामाजिक प्रतिष्ठा वाचवण्यासाठी जर आपल्यातलं कोणी घायल झालं तरी काही फरक पडणार नाही. मारा. थांबा, मी म्हटलं मागे वा. गो बॅक. सगळ्यांनी यांना शिक्षा मिळणार, नक्कीच मिळणार, पण लाठीने नाही. आता जाऊया इथून. मोठे साहेब, हे काय बोलताय? या लोकांना अद्दल घडवल्याशिवाय आपण इथून कसे जाऊ शकतो? यांना धडा शिकवायचा आणि असा धडा शिकवायचा की आयुष्यभर लक्षात ठेवतील. भीमराव, लक्षात आहे तू बोलला होतास की यावेळी लढाई निकाल येईपर्यंत लढली जाईल. तर आम्ही सुद्धा यावेळी तुला अशी जखम देऊ की आयुष्यभर तू लक्षात ठेवशील. चला. आज या गोऱ्या साहेबामुळे वाचलात तुम्ही सगळे लोक.
परंतु तुम्ही सगळ्यांनी केलेल्या कृत्याची शिक्षा तुम्हाला अवश्य मिळणार. आपण सगळेही जाऊयात. हा पाण्याचा मुद्दा अजून संपलेला नाहीये. दादा, तू तुझी काळजी घे. वहिनी, तुम्ही दादासोबतच थांबा. तिथे येण्याची गरज नाहीये. जा जा, आपण सगळे जा. मी आता माझ्या गरजेचं पाणी घेऊन आली. आता तुम्ही तुमचं बघून घ्या. आता तर मी जेवण सुद्धा बनवणार आणि खाणार सुद्धा. जा जा जा. वा वा जिजाबाई वा, हे तर तू खूपच चांगलं केलंस. अरे आमचं तर डोकंच चाललं नाही, नाहीतर आम्ही बी पाणी आणलं असतं काय. हितेश, या बाबतीत जिजाबाई तुझ्यापेक्षा 2 पावलं पुढं आहे. ती भीमचा धिक्कार देखील करते आणि स्वतःचा स्वार्थ पण बघते. अन तुम्ही समजे भीमला धिक्कार करायच्या नादामध्ये स्वतःचं भलं करणं विसरून जाता. बघा, आणलं ना पाणी तिनं आणि तुम्ही सगळे रिकामे हात आलात. आता तुम्हा सगळ्यांना पाणीच्या लढाईमध्ये परत सगळ्यांना यावं लागल. हो जिजाबाई, या बाबतीत तर मी सुद्धा तुला मानतोय. पाणी व्यवस्थित वापर, जेवण बनव आणि जेवण फक्त स्वतःसाठी बनव आणि स्वतःच खाऊन घे. चल पोरा. काळजी घे दादा. अरे बांधवांनो, तुम्ही सुरुवात करा. डेव्हिड सर, प्रचंड देवजी, खा खा खा, तुम्ही खा. तसे प्रचंड देवजी, दुसऱ्यांची लाचारी बघता बघता आनंद साजरा करण्यात वेगळीच मजा आहे. नरोत्तम, याला बिचारेपणा नाही, हट्ट म्हणतात. आता बघ, जर या लोकांना खरंच पाणी हवं असतं तर ही लोक आपल्या जातीची दुसरी विहीर, जी इथे जवळच तर आहे, फक्त 10 कोस दूर, तिथे गेले असते आणि आपल्यासाठी पाणी आणलं असतं, हो ना? पण नाही, सगळेच्या सगळे 1 नंबरचे आळशी आहेत. हट्ट धरून बसले आहेत की पाणी हवंय तर याच विहिरीचं हवंय, हो ना? तर ठीक आहे, बसा असंच, आमचं काय जातंय. आता काय करायचं? काहीतरी करायलाच हवं ना. सकाळपासून कोणी काहीच खाल्लं नाहीये आणि कोणी पाणी बी प्यायलं नाही. समद्यांची अवस्था खराब होत चालली. मी पण हाच विचार करतोय. पोलीस ठाण्यात जाऊनही काही उपयोग नाहीये. कोणी प्रशासकीय अधिकारी सुद्धा मदत करणार नाही. कोणीच या डेव्हिडच्या विरोधात जायला तयार नाही. काय करायचं?